तर शिर्डीमध्ये जितेंद्र आव्हाड दाखल झालेत। त्यांच्या समर्थनात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू आहे। आत्ताची प्रतिक्रिया ही राजेश टोपेंची होती। आपण निलेश बुधावले यांच्याकडे जातोय। निलेश, राष्ट्रवादीने काय भूमिका घेतली किंवा कशी सावध भूमिका घेतली आहे आव्हाड यांच्या वक्तव्यासंदर्भात आणि आजचं चित्र काय आहे शिर्डीमधलं? ज्ञानोदय साधारणपणे 3:30 ते 4 वाजता काल जितेंद्र आव्हाड यांना भाषण केलं आणि त्यानंतर राज्यभरामध्ये देशभरामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। सध्या शिर्डीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं तक्रार रात्री दाखल करण्यात आलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांची आग्रही मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज सकाळपासून जितेंद्र आव्हाड नेमकी काय भूमिका घेत आहेत, आपल्या म्हणण्यावर ते ठाम आहेत की माघार घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण संध्याकाळी काल जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांशी पुन्हा संवाद साधला आणि त्यांना स्पष्ट केलं की मी जे विधान केलेलं आहे ते विधान योग्य आहे, त्याला काही संदर्भ आहेत आणि ते संदर्भ देखील आपण लवकरच दाखवणार आहोत। आपण त्या विधानावर ठाम आहोत आणि त्याच अनुषंगाने आता जी जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषद होईल ती अतिशय महत्त्वाची राहणार आहे। आपण पाहतोय समोर अनेक कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जितेंद्र आव्हाड शिर्डीमध्ये पालखी निवारा म्हणून निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळामध्येच या ठिकाणी त्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। आपण कार्यकर्त्यांशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर जितेंद्र आव्हाड आता इथं आलेले आहेत, ज्या पद्धतीने काल वक्तव्य केलं, काय म्हणणं आहे तुमचं? आव्हाड साहेबांनी त्यांचा मुद्दा एकदम स्पष्ट मांडला होता। आव्हाड साहेबांना सांगायचं होतं का राम कुणा एकट्याचे नाही, सर्वांचे आहे। आव्हाड साहेबांनी त्यांचा मुद्दा व्यवस्थित मांडला, पण याचं राजकारण करून आव्हाड साहेबांना कुठेतरी दोषाच्या कट्ट्यात बांधण्याचं काम करताय। जितेंद्र आव्हाड आलेले आहेत, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे। दोन्ही बाजूनं या ठिकाणी कार्यकर्त्यांची एक फौज दाखल झालेली आहे। कार्यकर्त्यांच्या वतीनं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी गोंधळ होऊ नये यासाठी काळजी घेताना कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। जितेंद्र आव्हाडांची आता अगदी काही क्षणांमध्ये पत्रकार परिषद सुरू होत आहे। ठाण्यातले अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। यासोबतच शिर्डीमधले देखील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांना या ठिकाणी समर्थन देण्यात येत आहे। जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेकडे आपण जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।